नमस्कार, मी स्नेहा. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण लसूणी मेथी बनवणार आहोत. मस्त अशी ढाबा स्टाईल ही लसूणी मेथी बनवायला सोपी, चवीला खूप छान लागते. तर त्यासाठी काय करायचं आहे ना, 2 ते 3 चमचे शेंगदाणे घ्यायचे आहेत. त्यानंतर 2 चमचे डाळ घ्यायची. ही ती फुटाणा डाळ आहे, ज्याला कोणी डाळ म्हणतं, कोणी डाळवं म्हणतं, कोणी डाळ्या बोलतं. त्यानंतर 1 चमचा तीळ घ्यायचे. आता हे तिघेही वस्तू भाजून घ्यायच्या आहेत. एक एक करून सुद्धा भाजू शकतात किंवा एकत्र करून सुद्धा भाजू शकतात. खूप जास्त भाजायचा नाही आहे. अगदी त्यातला कच्चेपणा जाईल. शेंगदाणे थोडेसे असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. बघा, थोडासा असा त्याचा रंग बदलला आहे, पण खूप जास्त डार्क रंगावर ते भाजलेले नाही आहेत. आता हे भाजले की काढून घ्यायचे आहेत. थोडे कोमट झाले की पाणी टाकून हे वाटून घ्यायचे आहेत. मस्त अशी याची हे पेस्ट तयार करून घ्यायची आहे. जसं लागेल तसं पाणी टाकायचं आणि वाटून घ्यायचे आहेत. त्यानंतर मस्त अशी फ्रेश मेथी घ्यायची आहे. तिचे पानं काढून घ्यायची आहेत आणि धुवून बारीक चिरून घ्यायची आहे. त्यानंतर कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचे. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकायचं आहे. जिरं छान तळतळलं की त्यानंतर लगेचच लसूण टाकायचा आहे. तर लसूणसुद्धा मस्त खूप घ्यायचा आहे, बारीक चिरून घ्यायचा आहे आणि टाकायचा आहे. आता लसूण छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. थोडासा असा गोल्डन त्याचा रंग आला की त्यानंतर त्यामध्ये जी मेथी आपण चिरून घेतलेली होती ती घालायची आहे. बघा, मस्त स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि बारीक चिरून घेतलेली आहे. आता मेथी ना छान अशी परतून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे आणि छान 5 मिनटं ही मेथी परतून घ्यायची आहे. मस्त अशी मेथी परतून झाली आहे. आता ही काढून घ्यायची आहे. त्यानंतर कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये 3 कांदे बारीक चिरून घालायचे आहेत. कांदा छान असा परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतून झाला, त्याचा रंग बदलला की त्यामध्ये लगेचच एक बारीक चिरून टोमॅटो घालायचं आहे आणि टोमॅटो आणि कांदा छान असा परतून घ्यायचा आहे. टोमॅटो आणि कांदा छान परतून घेतला की गॅसची फ्लेम ही कमी करायची आहे आणि त्यामध्ये सुके मसाले टाकायचे आहेत. 1 चमचा लाल तिखट घातलेलं आहे. त्यानंतर अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट घातलेला आहे. 1 चमचा धने पावडर घातलेली आहे आणि 1 चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे. आता हे सर्व मसाले ना अर्धा मिनिट परतून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. आता मसाले परतून घेतले की त्यामध्ये लगेचच आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली होती शेंगदाण्याची आणि तिळची, ती घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. ही पेस्ट घातल्यानंतर आहे ना, रंग थोडासा असा बदलतो. पण जसं ही पेस्ट छान अशी आपण परततो तसं तसं तिला अजून छान डार्क रंग येतो. त्यानंतर यामध्ये 1 छोटी वाटी पाणी घालायचं आहे आणि हा मसाला छान परतून घ्यायचा आहे. आता मसाला अजून थोडा घट्ट आहे, त्यामुळे मी अजून 1 वाटी पाणी घालते. आता हा मसाला ना छान असा तेल सुटेस्तोवर परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे आणि मसाला मस्त असा परतून घ्यायचा आहे. आता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. मसाला मस्त असा आपला तयार आहे. त्याच्यामध्ये जी मेथी आपण फ्राय करून घेतलेली होती ती घालायची आहे. आता मेथी मसाल्यामध्ये छान 5 ते 7 मिनिट परतून घ्यायची आहे. त्यानंतर चवीपुरता मीठ घालायचं आहे
आणि मिक्स करून घ्यायचं आहे. छान अशी भाजी आता आपली शिजलेली आहे, पण अजूनही भाजी तयार नाही आहे. तर भाजी अशी व्यवस्थित शिजली, तिला छान असं तेल सुटलं की आपल्याला एक तडका तयार करायचा आहे. तर त्यासाठी मी 2 ते 3 चमचे तूप घेतलेलं आहे. त्यामध्ये लसूण घातलेला आहे. लसूण छान असा उभा बारीक चिरून घेतलेला आहे आणि तुपामध्ये तो तळून घ्यायचा आहे. पण खूप जास्त डार्क रंगावर तळायचा नाही. अगदी हलका त्याचा रंग बदलला की गॅस बंद करायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा इतकं लाल तिखट टाकायचं आहे. आता ते व्यवस्थित असं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता हा तडका आहे ना, आपण त्या भाजीमध्ये टाकून घेऊ. तर याने टेस्ट खूप छान येते, मस्त लागते आणि भाजीचा रंगसुद्धा बदलतो. बघा किती छान अशी ही भाजी दिसते आणि चवीला सुद्धा खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करा. मस्त अशी ढाबा स्टाईल ही लसूणी मेथी. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.